केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आयआयटी बॉम्बेच्या नावासंदर्भात केलेल्या विधानावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानाचा समाचार घेत सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर टीकेची झोड उठवली होती। आता या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे। दुटप्पीपणाची भूमिका आहे। किमान आपल्या मुलांचं ऍडमिशन हे बॉम्बे स्कॉटिश मध्ये नाही घेतलं, परंतु आपण किमान आपल्या तिसऱ्या पिढीचं म्हणजे नातवाचं ऍडमिशन हे बालमोहन विद्या मंदिरच्या मराठी शाळेमध्ये घ्याल अशी आमची अपेक्षा आहे। जे वक्तव्य जितेंद्र सिंगजी यांनी केलं होतं, मुंबई भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचं सरकार हे मुंबई या नावाशी सहमत आहे। इनफॅक्ट मुंबई हे नाव करण्यामागे भारतीय जनता पार्टीचे नेते रामभाऊ नाईक यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे। तेच सांगतोय, त्यांना वाटतं की नेत्याचा जमावडा तयार केल्याने निवडणुका जिंकता येतं असं त्यांना वाटतं। आम्हाला जनतेवर विश्वास आहे। जनतेच्या कामाकरता आम्ही जर आमचं आयुष्य दिलं, जनतेचे प्रश्न सोडवले तर जनता ही मतदाराच्या माध्यमातून आमच्यासोबत उभी राहते। या महाराष्ट्राच्या जनतेने 3 कोटी 18 लाख मतं देवेंद्र फडणवीस सरकारला दिले। कारण काय आहे की जनतेला माहिती आहे की मोदीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं तर डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं। आणि महाजुलाच्या जनतेला माहिती आहे की ते नगराध्यक्ष भाजपचा आला तरच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महाजुला नगरपालिका हा विकास करू शकतो। म्हणून जनतेचा विश्वास हा विकासावर आहे। एकाने रंग बदलला, दुसऱ्याने बदलला, एकाने अर्धी गोल टोपी लावली, आता दुसरे छोटे भाऊ पण गोल टोपी, पण तरी मुंबईत त्यांना काही स्थान मिळत नाही। म्हणून पुन्हा एकदा मुंबई वाद। अरे आयआयटी बॉम्बे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही होतो, आम्हाला पटत नाही। बॉम्बे हायकोर्ट आज पण आहे, आम्हाला आवडत नाही। मी स्वतः प्रस्ताव दिला होता। आता माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे। मी त्यांना प्रार्थना केली आहे की महाराष्ट्र सरकारने आयआयटी मुंबई नावासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा। गेल्या काही दिवसापासून सन्माननीय राज ठाकरे हे फॅक्ट्सवर नाही तर फ्री स्टाईलवर आरोप करताना दिसतायत। दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत बसून अशा पद्धतीचे आरोप करण्याची सवय कदाचित राज ठाकरे यांना लागलेली असेल। मला फक्त राज ठाकरे यांना एवढीच आठवण करून द्यायची आहे, बॉम्बेचं मुंबई असं नामांतर कुणी केलं होतं तर भारतीय जनता पार्टी आणि तत्कालीन युती सरकारनं केलं होतं। राज ठाकरे साहेब, विकासावर बोला। मुंबईचं तुम्ही काय वाटोळं केलंय, मुंबईचा मराठी मनुष्य तुम्ही कसा हद्दपार केलात, त्याच्यावर तुम्हाला जनता प्रश्न विचारणार आहे। मुंबईची जनता आणि मराठी जनता या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून देणार। मला वाटतं त्याच्यावर राजसाहेबांनी उत्तर दिलेलं आहे। माझा आजचा विषय जो आहे तो निवडणूक आयोगाचा आहे आणि हा अतिशय महत्वाचा आहे। तो काय बोलला, तो काय बोलल्याने आमच्या मुंबईचा बॉम्बे होणार नाही, त्याला बाप जरी वर्ण आला तरी ते होणार नाही, बरोबर आहे। आमच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे निवडणूक यादी, जी ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईची आहे, मतदार नवी मुंबईचे आहेत आणि हा खूप मोठा घोळ आहे। ज्या वेळेला मुद्दे सापडत नाहीत त्यावेळेला उकरून मुद्दे काढायचे ही यांची कार्यपद्धती आहे। आपण काही केलंय मुंबईसाठी 4 गोष्टी सांगा, मुंबईसाठी 4 गोष्टी करणार आहोत तर ते सांगा, मराठी माणसाला न्याय काय देता येईल त्यावर चर्चा करा, कधी दिलाय त्याबद्दलचे कार्यक्रम सांगा। काहीही यांना सांगण्यासारखं नाही आणि म्हणून उकरून मुद्दे काढायचे। मुंबई मुंबईच राहील, मुंबईचं नामकरण मुंबईचं आहे, मुंबईचं नामकरण आयआयटीचं पण मुंबई झालं पाहिजे हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि म्हणून अशा पद्धतीने विपर्यास करण्याचं राजकारण त्यांना लखलाभ लागू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।